इच्छा भगवंताची परिवार यांच्या वतीने भाजपचे नगरसेवक किसन जाधव यांच्या 7 रस्ता परिसरातील संपर्क कार्यालयात नूतन स्वीकृत नगरसेवक व स्थायी समिती सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमास महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर तसेच भारतीय जनता पक्ष पदाधिकारी, माजी सभापती व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या सत्कारामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते। विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली। सत्काराला उत्तर देताना महापौर विनायक कोंड्याल यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक आणि विकासाभिमुख काम करण्याची ग्वाही दिली। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित केले जाईल असे सांगितले। या सोहळ्यामुळे सोलापूरच्या विकासासाठी एकजूट आणि सकारात्मक राजकीय वातावरणाचा संदेश देण्यात आला। आज या ठिकाणी किसनदादा जाधव, नागेशांना गायकवाड यांच्या वतीने आमच्या नूतन नगरसेवक व तसेच महापौरांचं या ठिकाणी सत्कार आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम आमच्या दोन्ही दादा आणि अण्णांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। सर्व नूतन नगरसेवक असतील, स्वीकृत नगरसेवक, महापौर यांना त्यांनी या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान केला आणि आमचे कौटुंबिक तात्यांपासून वडिलांपासून कौटुंबिक या ठिकाणी जवळपास 25 ते 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी आमचा कौटुंबिक संबंध त्या ठिकाणी आहे। आमदार साहेब देवेंद्र दादा यांच्या इलेक्शनमध्ये देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून आमदार साहेबांना या आपल्या रामवाडी सेटलमेंटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लीड देऊन, चांगलं मेजॉरिटी देऊन या ठिकाणी काम केले। भाजपचे देखील या ठिकाणी ते चांगलं काम ते पक्षाचं करत आलेले आहेत आणि इथून पुढे त्यांच्याकडून अतिशय चांगले कामं या ठिकाणी घडतात आणि वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी वेळोवेळी या संस्थेच्या माध्यमातून ते राबवतात। सर्व या ठिकाणी आम्हाला बोलवलं, मान सन्मान केल्याबद्दल आमचे मोठे बंधू आमचे दादा किसनदादा जाधव साहेब यांचा या ठिकाणी मनापासून, किसनदादा जाधव साहेब असतील, आमचे चेतन गायकवाड असतील, यांच्या मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो। महानगरपालिकेमध्ये सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचा घवघवीत असा यश संपादन करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, प्रांताध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, जिल्ह्याचे कणखर असे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब, शहरमध्येचे युवा आमदार देवेंद्रदादा कोठे, शहर उत्तरचे विजयकुमार देशमुख मालक, दक्षिण विधानसभेचे सुभाष बापू देशमुख, अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतेगणांच्या नेतृत्वाखाली आमच्या शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तलवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदाच 87 सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि त्या निवडून आलेल्या सदस्यांच्या माध्यमातून नुकतंच युवा अनुभवी महापौर विनायकदादा कोंड्याल, ज्यांचं कारकीर्द गेली 4 टर्म झाले, ते महापालिकेमध्ये सदस्य म्हणून कामाचा दांडगा अनुभव आहे। एवढंच नव्हे तर त्यांच्या मतदारसंघामध्ये 87 नगरसेवकांमध्ये 102 नगरसेवक जे सोलापूर शहरामध्ये निवडून आले, त्या सर्व नगरसेवकांमध्ये सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आलेले युवा नेतृत्व म्हणून आज सोलापूर नगरीचे महापौर, प्रथम नागरिक विनायकदादा कोंड्याल यांचं मनापासून मी स्वागत करतो। त्याच पद्धतीनं सोलापूर नगरीचे विद्यमान उपमहापौर, महिला आमच्या भगिनी देवकरताई यांना देखील एक सामाजिक आणि राजकीय वलय त्यांच्या कुटुंबाला लाभलेलं आहे। त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे पतिराज, माझे मित्र महेशजी देवकर हे सातत्यानं भारतीय जनता पार्टीचं काम खालच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचं सातत्यानं त्यांचं काम सुरू आहे। त्याच पद्धतीने त्यांचे दीर, माझे सहकारी मित्र मनोजजी देवकर हे देखील वृक्षमित्र म्हणून त्यांचं सामाजिक काम दांडगा आहे। त्यांचं केवळ माहेर आणि सासर दोन्हीकडे देखील चांगला कौटुंबिक वारसा त्यांना समाजकार्याचा लाभलेला आहे आणि ते देखील उच्च शिक्षित अशा भगिनी उपमहापौर म्हणून लाभलेले आहेत। त्यामुळं सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं भारतीय जनता पार्टीचं जे धोरण आहे ते दोनही महापौर आणि उपमहापौर हे
सक्षम पद्धतीनं अनुभवी असलेले नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्या दोघांचाही सन्मान त्याच पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे कॉप्ट नगरसेवक म्हणून निवडून नूतन सदस्य आलेले आहेत त्यांचा देखील सन्मान, तसंच स्थायी समितीमध्ये जे विद्यमान भारतीय जनता पार्टीचे 14 सदस्य निवडून आलेले आहेत, ज्यांना संधी दिलेली आहे पक्षाने काम करण्यासाठी, त्या 14ही सदस्यांचं एक स्वागत करावं हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून मी असेल, माझे सहकारी नगरसेवक दत्तात्रयजी नडगिरे असतील, आमच्या सहकारी नगरसेविका सौ अंबिकाताई नागेशांना गायकवाड, त्याच पद्धतीनं आमचे सहकारी युवा सहकारी मित्र शिवराज गायकवाड यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड असेल, आम्ही 4ही सदस्य असतील, तसेच युवा सहकारी चेतन गायकवाड आणि आमच्या इच्छा बंधूच्या परिवाराच्या वतीनं एक छोटेखानी समारंभ आज या ठिकाणी या कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेबांच्या शुभ हस्ते आणि शहर मध्यचे युवा आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाचा शुभारंभ झाला. आज पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्यांना, महापौरांना, उपमहापौरांना आणि नगरसेवकांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि मी त्यांचं सर्वांचं स्वागत या ठिकाणी आपले स्वामी विवेकानंदाचं पुस्तिका देऊन आणि एक वृक्षरोप देऊन त्यांना त्यांच्या पुढील कार्यकारिणीस शुभेच्छा दिलं. आमच्या विनंतीला आमच्या फोनद्वारे आम्ही जो विनंती केलं या सर्व सन्माननीय नेतेगणांना, मान्यवरांना, आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हे सर्व मान्यवर आले आणि आमच्या कार्यालयाला देखील भेट दिलं आणि त्यांच्या पुढील वाटचालीस देखील मी सदस्य या नात्याने शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.